शारदाताईने आपल्या मोठ्या मुलासाठी विवेकसाठी स्वतःच्या पसंतीने नंदिनीला सून म्हणून घरात आणले होते. सुरुवातीला त्या दोघांमधील नाते सासू सुनेचे नसून आई मुलीसारखे होते. शारदाताई प्रत्येक ठिकाणी आपल्या सुनेचे कौतुक करताना थकत नव्हत्या आणि नंदिनीसुद्धा अगदी मनापासून या घराला आपले घर मानून प्रत्येक नाते निभावत होती. पण हळूहळू सर्व काही बदलू लागले. एक दिवस शारदाताई आपल्या एका नातेवाईकांच्या लग्नाला गेल्या. तिथे बसलेल्या स्त्रिया आपापल्या सुनांबद्दल गप्पा मारत होत्या. एक स्त्री गर्वाने म्हणाली, माझी सून तर स्वतःची कार घेऊन आली आहे. तितक्यात दुसरी म्हणाली, आमच्याकडे तर एवढा हुंडा आला आहे की पूर्ण घर भरून गेले आहे. तितक्यात कोणीतरी हसून शारदाताईंना विचारले, अहो शारदाताई, तुमची सून काय घेऊन आली होती? हा प्रश्न ऐकताच शारदाताई काही क्षणांसाठी शांत झाल्या. त्यांनी हसून विषय तर टाळला, पण त्या स्त्रियांचे बोलणे त्यांच्या मनामध्ये कुठेतरी खोलवर रुजले. आज पहिल्यांदा त्यांना आठवले की नंदिनी एका खूप साध्या कुटुंबातून आली होती. लग्नाच्या वेळी ही गोष्ट त्यांना अजिबात वाईट वाटली नव्हती, पण आज इतरांच्या बोलण्याने त्यांच्या मनात घर केले होते. यामुळे हळूहळू त्यांच्या आणि नंदिनीच्या नात्यातील गोडवा संपू लागला. त्या रात्री जेव्हा शारदाताई घरी परतल्या तेव्हा नंदिनी नेहमीप्रमाणे त्यांच्यासाठी गरम जेवण वाढत होती. आईसाहेब, जेवण वाढू का? तेव्हा शारदाताईंनी तिच्याकडे न बघताच फक्त एवढेच म्हटले, हो. नंदिनीला जाणवले की आज त्यांचा आवाज पूर्वीसारखा नव्हता, पण तिने त्याकडे जास्त लक्ष दिले नाही. हळूहळू शारदाताईंचे वागणे बदलू लागले. जिथे पूर्वी त्या प्रत्येक लहान-सहान गोष्टीवर हसायच्या, तिथे आता त्या छोट्या छोट्या गोष्टींवर चिडू लागल्या. नंदिनीला समजतच नव्हते की नक्की तिच्याकडून काय चूक होत आहे. एक दिवस तिने धीर धरून विचारलेच, आईसाहेब, माझ्याकडून काही चूक झाली आहे का? तेव्हा शारदाताईंनी कडक आवाजात म्हटले, प्रत्येक गोष्ट विचारण्याची गरज नसते. हे ऐकताच नंदिनीचे मन दुखावले. त्या रात्री ती आपल्या खोलीत खूप वेळ रडत राहिली. विवेक तिच्या जवळ आला आणि हळूच म्हणाला, नंदिनी, आई बहुधा कोणत्या तरी गोष्टीमुळे त्रस्त आहे. तू त्यांचे बोलणे मनाला लावून घेऊ नकोस. नंदिनीने डोळ्यातील अश्रू पुसले आणि म्हणाली, मी प्रयत्न करेन. पुढच्या दिवसापासून तिने पूर्वीपेक्षाही जास्त मनापासून घरातले प्रत्येक काम करायला सुरुवात केली. तिला वाटायचे की कदाचित तिची सेवा पाहून एक दिवस पुन्हा सर्व काही पूर्वीसारखे होईल. ती खूप प्रयत्न करायची, पण तरीही शारदाताईंना खुश करू शकत नव्हती. एक सकाळी ती स्वयंपाकघरात नाश्ता बनवत होती. शारदाताई आत आल्या आणि पराठा पाहताच म्हणाल्या, आज पुन्हा पराठ्यामध्ये तेल जास्त आहे. नंदिनी लगेच म्हणाली, आईसाहेब, पुढच्या वेळी मी काळजी घेईन. शारदाताई काहीही न बोलता बाहेर निघून गेल्या. नंदिनी काही क्षण तिथेच उभी राहिली. तिला आठवले की हेच पराठे पूर्वी शारदाताई खूप आवडीने खायच्या आणि हसत म्हणायच्या की माझ्या सुनेच्या हातात तर जादू आहे. पण आज कदाचित ती चवसुद्धा बदलली होती. त्याच संध्याकाळी सरोज मावशी घरी आल्या. त्या म्हणाल्या, शारदा, आता आदित्यचेही लग्न करून दे. घरात दुसरी सून येईल तर अजून रौनक वाढेल. शारदाताईंनी मान हलवली आणि म्हणाल्या, मी सुद्धा आता हाच विचार करत आहे. स्वयंपाकघरात उभी असलेली नंदिनी या सर्व गोष्टी ऐकत होती. तिच्या चेहऱ्यावरही हलकेसे हसू आले. तिला वाटले की घरात नवी सून येईल तर सगळे खुश होतील. कदाचित आईसाहेबसुद्धा पुन्हा पूर्वीसारख्या होतील. पण तिला कुठे ठाऊक होते की ज्या सुनेच्या येण्याचा ती आनंद साजरा करत आहे तीच तिची सर्वात मोठी शत्रू बनेल. काही दिवसातच आदित्यसाठी स्थळे येऊ लागली. कोणी खूप श्रीमंत घरातील मुलगी होती तर कोणी अत्यंत सुंदर. पण शारदाताईंची नजर फक्त एका मुलीवर जाऊन थांबली आणि ती होती रिया. रिया शहरातील एका मोठ्या व्यापाऱ्याची मुलगी होती. जेव्हा शारदाताई पहिल्यांदा रियाला भेटायला गेल्या तेव्हा पहिल्याच भेटीत तिने शारदाताईंचे मन जिंकले. काही महिन्यानंतर आदित्य आणि रियाचे लग्न खूप थाटामाटात झाले. हुंड्यात आलेले महागडे सामान पाहून गल्लीतील लोकांचे डोळे पांढरे झाले. एक स्त्री म्हणाली, अरे बापरे, किती सामान आले आहे. तितक्यात दुसरी म्हणाली, वाटते शारदाचे नशीब उघडले. हे ऐकून शारदाताई गर्वाने हसल्या. त्यांना वाटत होते की समाजात त्यांची प्रतिष्ठा अजून वाढली आहे. दुसऱ्या बाजूला नंदिनी शांतपणे हे सर्व पाहत होती. तिने पूर्ण लग्नाच्या तयारीत दिवसरात्र एक केला होता. प्रत्येक जबाबदारी तिने आपल्या खांद्यावर घेतली होती, पण तिच्या कष्टावर कोणाचीच नजर गेली नाही. लग्नानंतर जेव्हा रिया पहिल्यांदा घरी आली तेव्हा शारदाताई गल्लीतील स्त्रियांना वारंवार सांगत होत्या की माझी मोठी सून तिच्या जागी आहे, पण माझी लहान सून रिया म्हणजे चंद्राचा तुकडा आहे. इतकी सुंदर की नजरच हटत नाही. नंदिनी हसत होती, पण तिच्या मनात हलकीशी वेदना झाली.
कधी काळी हेच बोलणे लोक तिच्यासाठी बोलत असत. सुरुवातीच्या दिवसात रिया सगळ्यांसमोर खूप प्रेमाने वागत असे. ती शारदाताईंजवळ बसायची, सतत त्यांचे कौतुक करायची. हळूहळू शारदाताईंचा ओढा तिच्याकडे वाढू लागला. आता घरात सतत रियाच्याच गोष्टी व्हायच्या आणि दुसरीकडे नंदिनी, जी 3 वर्षापासून या घराला आपले म्हणून प्रत्येक जबाबदारी पार पाडत होती, ती हळूहळू सर्वांच्या नजरेतून ओझल होऊ लागली. एक दिवस सकाळी नंदिनी एकटी स्वयंपाकघरात काम करत होती. रिया अजूनही तिच्या खोलीत झोपलेली होती. तितक्यात सरोज मावशी हसत म्हणाल्या, "अरे शारदा, नव्या सुनेलाही थोडेफार काम शिकव." तर शारदाताई लगेच म्हणाल्या, "अहो ताई, अजून नवीनच लग्न झाले आहे, तिला थोडा आराम करू दे." नंदिनीने हे ऐकले तेव्हा तिला आठवले की जेव्हा तिचे नवीन लग्न झाले होते तेव्हा तिला रोज सकाळी 5 वाजता उठून पूर्ण घराचे काम करावे लागत असे, पण तिने कधीच तक्रार केली नव्हती. आता फरक स्पष्ट दिसत होता. जर रियाकडून काही चूक झाली तर शारदाताई हसून विषय टाळायच्या, पण जर नंदिनीकडून जराशीही चूक झाली तर पूर्ण घर डोक्यावर घ्यायच्या. एक रात्री नंदिनी छतावर एकटी बसली होती. तितक्यात विवेक तिच्याजवळ आला. "तू पुन्हा रडत आहेस? मी सर्व पाहत आहे नंदिनी." एवढे ऐकताच नंदिनीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. "मी कधीच आईसाहेबांचे मन दुखावले नाही विवेक, तरीही त्या आता माझ्यापासून इतक्या दूर का गेल्या आहेत?" विवेक शांत राहिला, कारण त्याच्याकडे सुद्धा या प्रश्नाचे कोणतेही उत्तर नव्हते. त्यालाही आपल्या आईचे बदलते वागणे समजत नव्हते. तिकडे रिया हळूहळू शारदाताईंचे कान भरू लागली. तिला आता फक्त शारदाताईंचे मन जिंकायचे नव्हते, तर या घरात नंदिनीची जागा पूर्णपणे संपवायची होती. एक सकाळी नंदिनी स्वयंपाकघरात नाश्ता बनवत होती. तितक्यात शारदाताई स्वयंपाकघरात आल्या. त्यांनी चहाचा कप उचलला, एक घोट घेतला आणि अचानक रागाने म्हणाल्या, "हा कसा चहा बनवला आहेस तू? साखरेचे प्रमाण इतके कमी का आहे?" नंदिनी घाबरली. "आईसाहेब, मी आत्ताच ठीक करते." पण शारदाताईंचा राग शांत झाला नाही. "प्रत्येक कामात तुझा निष्काळजीपणा वाढू लागला आहे." नंदिनी शांत राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू आले. त्या दिवशी पहिल्यांदा विवेक आपल्या आईला म्हणाला, "आई, प्रत्येक गोष्टीवर नंदिनीला का ओरडत राहतेस?" हे ऐकून पूर्ण खोली अचानक शांत झाली. शारदाताईंनी आश्चर्याने मुलाकडे पाहिले. "म्हणजे आता मी चुकीची झाले?" "आई, मी असे नाही म्हटले." "मग काय म्हणालास तू? आता बायकोचे बोलणे बरोबर वाटू लागले आहे तुला?" विवेक अजून काही बोलणार त्याआधीच लहान सून रिया मध्येच बोलली, "दादा, आईसाहेब तर फक्त घर व्यवस्थित ठेवू इच्छितात." शारदाताई लगेच म्हणाल्या, "पाहिलेस, लहान सुनेला माझी किती काळजी आहे आणि तुम्ही दोघे मलाच चुकीचे ठरवण्यात लागला आहात." विवेक शांत झाला. दूर उभी असलेली नंदिनी सर्व ऐकत होती. तिला सर्वात जास्त दुःख या गोष्टीचे होते की आता तिच्यामुळे आई मुलांच्या नात्यातही दुरावा येऊ लागला आहे. घराचे वातावरण आता पूर्वीसारखे अजिबात राहिले नव्हते. जिथे कधी हसण्याचे आवाज गुंजायचे तिथे आता विचित्र शांतता पसरलेली असायची. नंदिनी रोज प्रयत्न करायची की सर्व काही पूर्वीसारखे व्हावे, पण जितका ती नाती वाचवण्याचा प्रयत्न करायची तितकीच परिस्थिती बिघडत जायची. एक सकाळी जेव्हा शारदाताई उठल्या तेव्हा त्यांना त्यांची अंगठी सापडली नाही. खरं तर त्या रोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी अंगठी काढून आपल्या टेबलवर ठेवायच्या आणि सकाळी आंघोळ करून पुन्हा घालायच्या. ती अंगठी त्यांच्यासाठी फक्त एक दागिना नव्हती, तर ती त्यांचे कैवल्यात गेलेले पती रामप्रसाद यांची शेवटची आठवण होती. काही वेळानंतर जेव्हा त्यांनी अंगठी शोधली तेव्हा ती तिथे नव्हती. "अरे रे, माझी अंगठी कुठे गेली?" पूर्ण घरात अचानक पळापळ सुरू झाली. नंदिनीसुद्धा घाबरून प्रत्येक ठिकाणी शोधू लागली, पण अंगठी कुठेच सापडली नाही. तितक्यात रिया हळूच म्हणाली, "आईसाहेब, शेवटच्या वेळी तुमच्या खोलीत कोण गेले होते?" "सकाळी मोठ्या वहिनी सफाई करायला आल्या होत्या ना." एवढे ऐकताच शारदाताईंच्या मनात संशयाची ठिणगी पडली. त्यांनी नंदिनीकडे पाहिले. "खरे खरे सांग सुनबाई, अंगठी कुठे आहे?" हे ऐकून नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकली. "आईसाहेब, तुम्ही असा कसा विचार करू शकता?" शारदाताईंचा आवाज अजून मोठा झाला. "घरात बाहेरचे कोणी आलेच नाही, मग वस्तू हवेत तर गायब होऊ शकत नाही ना." "आईसाहेब, मी खरंच काहीही घेतलेले नाही." पण आता शारदाताई ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. इतक्या वर्षात पहिल्यांदा त्यांनी नंदिनीवर एवढा मोठा आळ घातला होता. तितक्यात विवेक मध्ये आला. "बस करा आई, तुम्ही सीमेच्या पार जात आहात." शारदाताई रागाने म्हणाल्या, "तू गप्प बस. बायकोसाठी स्वतःच्या आईला चुकीचे ठरवशील." नंदिनी रडत वारंवार फक्त एकच गोष्ट सांगत होती, "मी काहीही केलेले नाही." पण त्या दिवशी कोणीही तिच्या डोळ्यातील सत्य पाहिले नाही. त्याच दिवशी संध्याकाळी रिया अचानक जोरात ओरडली, "आईसाहेब, अंगठी सापडली आहे." तिने कपाटाच्या खालून अंगठी उचलून दाखवली.
कदाचित सफाई करताना इथे पडली असावी. शारदाताईने सुटकेचा श्वास घेतला, पण नंदिनीचा चेहरा पूर्णपणे भावनाहीन झाला होता. अंगठी तर सापडली होती, पण तिच्या चारित्र्यावर लागलेला डाग अजूनही तिथेच होता. शारदाताई फक्त एवढेच म्हणाल्या, ठीक आहे, चुकीने पडली असेल. त्यांनी ना कोणती माफी मागितली, ना कोणता पश्चाताप व्यक्त केला. नंदिनी काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिली, मग काहीही न बोलता तिथून निघून गेली. तिकडे रिया आरशासमोर उभी राहून हसत होती. तिला वाटत होते की आता या घरात नंदिनीची जागा हळूहळू संपत आहे, पण तिला हे माहीत नव्हते की प्रत्येक खोट्याचा शेवट हा एक दिवस नक्कीच समोर येतो. पुढच्या दिवशी सकाळी विवेक आणि आदित्य ऑफिसला निघून गेले. घरात फक्त शारदाताई, नंदिनी आणि रिया होत्या. नंदिनी स्वयंपाकघरात आपले काम करत होती. तितक्यात रिया पटकन तयार होऊन बाहेर पडली. तर शारदाताईने विचारले, इतक्या सकाळी कुठे जात आहेस बाळा? रिया एका क्षणासाठी घाबरली, मग लगेच म्हणाली, आईसाहेब, माझ्या एका मैत्रिणीची तब्येत खराब आहे, तिला भेटायला जात आहे. एवढे सांगून ती घाईघाईने निघून गेली. नंदिनीने फक्त एक नजर तिच्याकडे पाहिली आणि पुन्हा शांतपणे आपले काम करू लागली. सुमारे 1 तासानंतर अचानक आदित्य घरी परत आला. तो आपली एक महत्त्वाची फाईल घरीच विसरला होता. जसा तो आपल्या खोलीत पोहोचला तशी त्याची नजर उशीवर पडलेल्या रियाच्या मोबाईलवर गेली. कदाचित घाईत ती आपला फोन घरीच विसरली होती. फोन सायलेंटवर होता आणि कोणा समीर नावाच्या व्यक्तीचा कॉल येत होता. आदित्यने लगेच फोन उचलला तर तिकडून एका माणसाचा आवाज आला, रिया, तू अजून पोचली का नाहीस? मी कधीपासून तुझी वाट पाहत आहे. आदित्यचे हृदय जोरात धडधडू लागले. त्याने लगेच फोन कट केला. त्याला समजत नव्हते की हे सर्व काय चालले आहे. तितक्यात त्याची नजर मोबाईलमधील मेसेजवर गेली. त्यात अनेक मेसेज होते. लवकर ये, मी कधीपासून वाट पाहत आहे. आदित्यच्या पायाखालची जमीन सरकली. त्याचवेळी मागून नंदिनी खोलीत आली. तिने आदित्यची अवस्था पाहून विचारले, काय झाले आदित्य? तर आदित्यचे डोळे भरून आले. वहिनी, मी उद्ध्वस्त झालो, असे म्हणत त्याने फोन नंदिनीकडे सरकवला. नंदिनीने मेसेज वाचले. काही क्षणासाठी ती सुद्धा पूर्णपणे शांत झाली. तिला समजत नव्हते की काय बोलावे. ज्या रियाला शारदाताई या घरातील सर्वात समंजस सून मानत होत्या, तिचा हा चेहरा कोणी कधी विचारही केला नव्हता. तिने शांत स्वरात म्हटले, आताच कोणताही निर्णय घेऊ नकोस आदित्य. आधी पूर्ण सत्य समोर येऊ दे. दुपारी रिया घरी परतली. जसे तिने आदित्यला घरात पाहिले तसा तिचा चेहरा एका क्षणासाठी उतरला. पुढच्या क्षणी तिने हसत विचारले, अहो, तुम्ही आज इतक्या लवकर आलात? आदित्यच्या डोळ्यात राग साफ दिसत होता. त्याने रागाने म्हटले, कोण आहे समीर? तो पहिल्यांदा इतक्या मोठ्या आवाजात ओरडला होता. बाहेर बसलेल्या शारदाताई घाबरल्या. काय झाले? रियाने एका क्षणात स्वतःला सावरले आणि अचानक रडू लागली. आईसाहेब, पहा ना, हे माझ्यावर संशय घेत आहे. शारदाताई लगेच म्हणाल्या, आदित्य, लाज वाटत नाही स्वतःच्या पत्नीवर असे आरोप करताना? आदित्य काही बोलणार त्याआधीच रिया मध्येच बोलली, आईसाहेब, मोठ्या वहिनी सुरुवातीपासूनच मला पसंत करत नाहीत. त्यांनीच आदित्यच्या मनात माझ्या विरुद्ध विष कालवले आहे. तर नंदिनी लगेच म्हणाली, रिया, खोटे बोलू नकोस. पण शारदाताईंचा चेहरा रागाने लाल झाला. बस, मी आधीच समजले होते की या घरातील शांतता कोणालाच सहन होत नाही आहे. पुन्हा एकदा काहीही न जाणता आरोप नंदिनीवरच आला. नंदिनीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आदित्य काही बोलू इच्छित होता, पण मग त्याला आठवले की त्याची आई सत्य पाहण्याऐवजी तेच मानत आहे जे रिया त्यांना दाखवते. पुढच्या सकाळी पूर्ण घरात विचित्र शांतता होती. तिच्या टेबलावर कुणी कुणाशी बोलत नव्हते. रिया मान खाली घालून बसली होती. तितक्यात शारदाताईंनी प्रेमाने विचारले, काय झाले बाळा, तू इतकी त्रस्त का होत आहेस? रियाने खोट्या उदासवाणे चेहऱ्याने म्हटले, काही नाही आईसाहेब. त्याचवेळी आदित्य काहीही न खाता खुर्चीवरून उठला आणि बाहेर निघून गेला. शारदाताई आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिल्या. याला नक्की झाले तरी काय आहे? तर रिया लगेच रडण्याचे नाटक करू लागली. आईसाहेब, आता आदित्यचा माझ्यावर विश्वास राहिला नाही. शारदाताईंनी तिला जवळ घेतले. मी आहे ना बाळा तुझ्यासोबत. पुढच्या 2 दिवसानंतर आदित्यसुद्धा रियासोबत नेहमीसारखा वागू लागला. पण त्याने कोणालाही न सांगता रियावर लक्ष ठेवणे सुरू केले. रियाला वाटले की प्रकरण शांत झाले आहे, म्हणूनच ती पुन्हा पूर्वीसारखी लपून छपून फोनवर बोलू लागली. एक दिवस तिने शारदाताईंना म्हटले, आईसाहेब, मी बाजारात जात आहे. ठीक आहे बाळा, लवकर परत ये. पण जशी ती घरातून बाहेर पडली तसे नंदिनीने आपला दीर आदित्य याला फोन करून सांगून दिले. आदित्यसुद्धा लवकर ऑफिसमधून घरी सुट्टी घेऊन रियाच्या मागे निघाला. रिया एका कॅफेसमोर जाऊन थांबली. काही वेळातच एक तरुण तिथे आला. तोच समीर. दोघे आत बसून हसत बोलू लागले. आदित्य दूर उभा राहून हे सर्व पाहत होता. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. ज्या मुलीला त्याने आपली पूर्ण दुनिया मानले होते, ती त्याच्या विश्वासाशी खेळत होती. थरथरत्या हाताने त्याने दोघांची अनेक छायाचित्रे आपल्या फोनमध्ये कैद केली. संध्याकाळी जेव्हा रिया घरी परतली तेव्हा नेहमीप्रमाणे सामान्य बनण्याचा प्रयत्न करू लागली. आईसाहेब, बाजारात आज
खूप गर्दी होती, पण यावेळी आदित्य शांत राहिला नाही. त्याने रियाकडे पाहत म्हटले, गर्दी बाजारात होती की कॅफेमध्ये? रियाचा चेहरा एकदम पांढरा पडला. शारदाताई आश्चर्याने दोघांकडे पाहू लागल्या. काय अर्थ आहे तुझा? आदित्यने काहीही न बोलता आपला मोबाईल काढला आणि छायाचित्रे शारदाताईंसमोर ठेवली. शारदाताई थरथरत्या हातांनी छायाचित्रे पाहू लागल्या. प्रत्येक छायाचित्रासोबत त्यांच्या चेहऱ्याचा रंग बदलत चालला होता. त्यांनी कापऱ्या आवाजात विचारले, हा कोण आहे? हा तोच माणूस आहे आई, ज्याला रिया रोज लपून छपून भेटत होती. रिया घाबरली. नाही आई साहेब, हे सर्व खोटे आहे. तुम्ही माझे बोलणे ऐका. पण यावेळी शारदाताईंनी पहिल्यांदा तिला एक जोरदार कानशिलात लगावली. नालायका, तू माझ्या प्रेमाचा फायदा घेऊन माझ्याच मुलाला फसवलेस. आता त्यांना एक एक करून मागच्या काही महिन्यातील सर्व गोष्टी आठवू लागल्या. नंदिनीवर लावलेला चोरीचा आळ, प्रत्येक छोट्या गोष्टीवर दिलेले टोमणे. पहिल्यांदा त्यांना जाणीव झाली की त्यांनी किती मोठी चूक केली आहे. तितक्यात रिया रडू लागली. आईसाहेब, माझ्याकडून चूक झाली, मला एक संधी द्या. पण यावेळी शारदाताईंचे मन विरघळले नाही. त्यांनी कडक आवाजात म्हटले, निघून जा माझ्या घरातून. तू आम्हा सर्वांचा विश्वास तोडला आहेस. असे म्हणत शारदाताई नंदिनीसमोर येऊन उभ्या राहिल्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. त्यांनी दोन्ही हात जोडले आणि भरलेल्या आवाजात म्हणाल्या, मला माफ कर सुनबाई. मी तुझे प्रेम, तुझी सेवा आणि तुझा त्याग कधी समजूनच घेतला नाही. मी पुराव्याशिवाय तुला चोर म्हटले. आज मला माझ्या प्रत्येक गोष्टीवर लाज वाटत आहे. नंदिनीसुद्धा स्वतःला रोखू शकली नाही आणि शारदाताईंच्या गळ्याला पाडून ओक्साबोक्सी रडू लागली. आईसाहेब, आई मुलीच्या नात्यात माफी मागण्याची गरज नसते. तिकडे रिया रडत राहिली, माफी मागत राहिली. पण यावेळी कोणीही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही आणि तिला घरातून काढले. आज रियाकडे सर्व काही असूनही काहीच उरले नव्हते. ज्या हावरेपणाने आणि चलाखीने ती नंदिनीची जागा घेऊ इच्छित होती, त्याच हावरेपणाने तिच्याकडून तिचे स्वतःचे घर हिरावून घेतले होते. मित्रांनो, हुंडा, सौंदर्य आणि दिखाऊपणा काही काळासाठी लोकांना प्रभावी करू शकतात, पण शेवटी संस्कारच कामी येतात. म्हणूनच इतरांच्या बोलण्यात येऊन आपल्या नात्यांमध्ये दुरावा येऊ देऊ नका. कारण विश्वास तुटायला एक क्षण लागतो, पण तो पुन्हा निर्माण करायला पूर्ण आयुष्यही कमी पडते.